नमस्ते मित्रांनो, आपण आलेलो आता जुना बैलपोळा हिंद केसरी माळशिरसच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आणि सेमीफायनल 3 मध्ये शहाणा काढतोस हा विजय ठरलेला आहे. आणि चला तर मग त्याची मुलाखत चालू करूया. दादा नमस्ते. काय सांगाल, काय आनंद आहे आज ओरिजिनल हिंद केसरीचा गुलाल घेतलाय फायनल? आनंद म्हणजे खूप आनंद आहे. त्याकडून जी अपेक्षा आपण ठेवलेली त्याने ते सिद्ध करून दाखवली. बर, हिंद केसरीचा कितवा गुलाल आहे त्याचा? आता दुसरा आहे. आदतला पेडगावला 3 नंबर गेलता आदतच्या मैदानाला. बर, आता ओरिजिनल म्हणजे ओपनला राहिला हा पहिल्यांदा. सेमी 3 होते. सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं त्या सेमीकडे. काय सांगाल सगळ्या महाराष्ट्रात म्हणजे त्या सीमेत अख्ख्या महाराष्ट्रात टॉपचं नंदी होतं ते महाराज. आपला देव सगळ्यांचा लाडका देव बकासूर असेल, शेवळ्याबांचा बाकऱ्या असेल, नाचा असेल भोगावचा, असं बरेच नंदी होते त्यात. आणि गाणनकरांचा बाबे असेल, त्याचे बरेच होते. आणि त्यामुळं सगळ्यांचं लक्ष त्या सेमीकडे होतं. त्यामुळे चर्चेत आलं जास्त वासरू. सेमी पास झाल्यानंतर काय आता समोरून पैरे येत आहेत, काय सांगशील त्याबद्दल? म्हणजे असंच होत होतं की आपण त्याला आधी मागत होतो पैरा, आम्ही दुसरीकडे जायचो की बाबा आम्हाला पैरा द्या असं तसं. तर आपल्याला बऱ्याच जण हे नावलं की अजून आदत आहे हो, आदतला आम्ही ओपनला देऊ का, आमच्या बैलाला टिकल का हो, कुठंच मागं राहायला असं तसं पुरणार नाही बैलाला आमच्या असं तसं. पण आज त्यानं ओपनला दाखवलं सिद्ध करून. ज्यावेळेस सेमीफायनल 3 पुकारला गेला त्यावेळेस काय मनामध्ये चर्चा वगैरे चालली होती? मनामध्ये चर्चा म्हणजे दागदुग निर्माण होती. कारण एवढा बाकासूर आपल्या ह्याच्या सेमीत आला म्हणजे त्याच्याबरोबर लढत देणं म्हणजे आज कुणा पण खायचं काम नाही. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुणाचं पण खायचं काम नाही त्याच्याबरोबर लढत देणं. आणि त्यानं पण त्याच्या अंगावर असल्यामुळे त्याचं एक खासियत आहे की तेव्हा अंगावली गाडी सोडत नाही का. ती नेमकी शेवटची गाडी बाकासूरची अंगावर आल्यामुळे त्याने ती गाडी सोडली. गटात किती वेळ पळाला होता? 12 गट क्रमांक 12 सेमीफायनल. त्याची खासियत दिसते की निकाल रेष समोर आली की स्पीड अजून वाढते त्याची. हो, जसा वेगाचा शेवट सारजा तसा वेगा शेवट आता हे वाढते. तरी म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये येडा काढतोस त्याला म्हणलं जायचं, आता शहाणा काढतोस. शहाणा काढतोस म्हणजे आपण कानडवाडीला मैदान होतं बारामतीच तिथं. त्या मैदानात आपलं सुनील मोरे सर असतील, विकास जगदाळे सर असतील, मयूर तळेकर असतील, आपलं प्रवीण घाटे असतील, हे सगळे समालोचक होते. ते समालोचक मंडळी आपल्याला म्हणले की बाबा तो एवढा शहाण्यासारखा पळतोय, त्या नाकात महाराष्ट्रावर तुमचं नाव केलं आणि तुम्ही त्याला येडा म्हणताय. मग आपण त्यांना तेव्हापासून त्याला शहाणा केला. तो शहाण्यासारखा पळायला लागला, सगळं शहाण्यासारखं काम व्हायला लागला. आता तुमच्या जर पाठीमागं फिर तुमच्या टी शर्ट वरती पण हिंद केसरी शहाणा काढतोस ते आपल्याला आधीच माहिती होतं की हिंदी केसरी राहणार, त्यामुळे केलं आम्ही आधीच हिंदी केसरी केलं. बंटी डॉक्टर खेड, मल्हार फॅन्स क्लब खेड, त्यांचा आदत हिंद केसरी शहाणा काढतोस. आता किती वय आहे? आता 18 महिन्याचा. 18 महिने. आता आदतच आहे का? अजून आदत अजून दीड 2 महिन्यात आदत. दादा आता एवढं पळतोय काय मागणी वगैरे येते का आता सध्या? मागणी येते पण आपल्याला नाही द्यायचं. आपण सगळं स्पष्ट सांगितलं आपल्या घरचं वासरू आहे, आपल्याला द्यायचं पण नाही. कारण ह्याच्या मागं पण ह्याचा भाव आता संघर्ष अख्खा महाराष्ट्र फक्त गुलालासाठी झटत असतो. फक्त ह्या क्षेत्रात कोण पैसे कमावत येत नाही किंवा कोण करायला येत नाही, फक्त गुलालासाठी असतं सगळं. आणि ते आपलं डॉक्टरचं स्वप्न होतं की त्याला हिंद केसरी बनवायचा. त्यामुळं तेवढंच फक्त, दुसरं एक काय विकायचं काय नाही. जाम करंट आहे वासर. हा, करंट आहे, अंगचाच करंट आहे. त्याला असलं काही टोचाटोचा विषय नसतो आपल्याकडे. कारण बऱ्याच जणांना वाटतं की नाही का डॉक्टरच्या नाव गाडी पळते, बऱ्याच जणांना वाटतं की इंजेक्शन पळत असेल किंवा गोळ्या वेळ देत असतात. आणि तसला काय विषय नाही. डॉक्टर त्या आजपर्यंत त्याचं का पण ब्लड काढून त्याचं चेकअप करा. त्यात जर काय गावलं तर त्याला विकून देऊ आपण. त्याला ज्यानं काय सिद्ध केलं त्याला देऊ आपण. ओरिजिनल त्याचं अंगच हे सगळं पडतं. बघायला तर घरच्याच गायचं वासरू आहे. हा, घरच्याच. जवळपास आदत मध्ये 2 वेळा हिंद केसरीचा गुलाल मिळाला. काय आनंद आहे, म्हणजे काय आनंद म्हणजे आनंद आहे. तेव्हा त्यांना आपला तिथं पेडगावला 3 नंबर झाला, तिथंच आपलं त्यानं मन जिंकलेलं. पण आता जे ओपनला जे त्यानं गुलाला घेतला त्यानं सगळ्यांचं पारणच फेटलं. म्हणजे आमचं सगळं गँग असेल, सगळ्यांचं बाया असेल, यशराज बाया डोईफोडे असेल, हे बाया असेल, याचं नियोजन करतात ते. त्या सगळ्यांचं काढतोच बरं. सुलतान 22 11 साखरवाडीचा. हा, साखरवाडी. एक त्याची साथ कशी लाभली आज काढतोसला म्हणजे टॉपचा नंदी एकदम. आम्ही फक्त त्याला एवढ्या ह्याच्या वाटला की तो मथुरबरोबर पाळलाय. आणि मथुरबरोबर पाळल्यामुळे चर्चा चालता ते बरंच बैल. बऱ्याच जण आम्हाला पण म्हणले की बाबा तो कसा घातला तुम्ही, काय तो आता राहिला नाही एवढा 2-4 महिन्यात. पण विषय आपल्याला होता की आपल्याला पण पायऱ्याची अडचण येत होती. आणि असं मन मोकळा पायरा झाला की आपण त्यांना फोन केला, एका शब्दात लगेच ते हो म्हणले. मन मोकळा पायरा झाला का काय मार खात नाही का गाडी. त्यामुळे त्यांना पायरा दिला की आपण लगेच करून टाकलं नियोजन. एक कोणत्या नंदीसोबत पळायची वगैरे इच्छा आहे का? इच्छा तर मागं पण बॅटमध्ये सांगितलं की अखंड महाराष्ट्राचा देव मथुर आणि
देव बकासूर या 2 नंदी बरोबर पळायची इच्छा आहे. एवढी नंदी 2 इच्छा झाली की म्हणलं बस सगळं स्वप्न झालं. आदत वयामध्ये एवढं उंच शिखरच गाठलंय म्हणावं लागेल हो. त्याच्या आयुष्यामध्ये. हो आणि शुभेच्छा राहतील तुमच्या पुढच्या वाटचाली. धन्यवाद. तुमच्या टीमची सर्वांची मेहनत आहे त्यामुळे तो एवढा कष्टानं जिंकते. हो टीमच्या मेहनत म्हणून पळतोय तो, कारण जेव्हा निघला कारण तेव्हा सगळ्यांची चळबिचळ झाली. आपला ड्रायव्हर पण नव्हता. ड्रायव्हर गाडी सोन्याची वाच पडल्यामुळे दुखापत झाल्यामुळे सोन्याला गाडी काय हाणायला नाही. त्यामुळे सोन्या म्हणला बाबा मी काय बसणार नाही गाडी. त्यामुळे ड्रायव्हरची तिथनं आमची पळापळ सगळ्या पोरांची दाखवतो की बाबा एवढ्या सगळ्या मोठ्या गाड्या सेमी आपल्या ड्रायव्हर नाही किंवा काय नाही सगळ्यांची पळापळ. पण आपला बंटीनं आपल्याला साथ दिली. बंटीचा आपण उपकार नाही उभ्या आयुष्यात का विसरू शकत. बर धन्यवाद दादा, शुभेच्छा धन्यवाद. राहतील.